नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित तुका विठ्ठल सर्वांगे. आजचा भाग आपला चालला आहे 15वा, बालक्रीडा. बहुतेक सर्व संतांच्या अभंगगाथेत बालक्रीडा नामक प्रकरण असतं. बालक्रीडेत कृष्ण जन्मापासून त्याच्या गोकुळातील बाललीला, खोड्या, त्याचे अचाट पराक्रम, वृंदावनातील रासक्रीडा आणि ज्यावेळी तो मथुरेला जायला निघाला त्यावेळी सर्व गोकुळवासियांची मने उसळलेली अनावर तळमळ इथपर्यंतचं वर्णन असतं. पंढरीचा विठोबा म्हणजेच गोकुळातल्या बाळकृष्णाचंच रूप अशी सर्वांची श्रद्धा असल्यामुळे महाराष्ट्रीयन संत वाङ्मयात बालक्रीडेला विशेष जिव्हाळ्याचं स्थान आहे. तुकारामांच्या अभंगगाथेतही बालक्रीडेचं फार सुंदर प्रकरण आलेलं आहे. ते एकूण 100 अभंगांचं असून त्यात मोठा आखीव रेखीवपणाही आहे. त्यातील प्रत्येक अभंगातील पहिल्या चरणाचा अंत्यशब्द हा दुसऱ्या चरणाचा आद्यशब्द आहे. तसंच पहिल्या अभंगातील अंत्यशब्द हा दुसऱ्या अभंगाचा आद्यशब्द आहे. म्हणजेच तुकारामांनी बालक्रीडेच्या अभंगात माला यमक योजलेलं आहे. ठिपक्यांची रांगोळी काढावी अशी ही मनोहर अभंगरचना आहे. बालकृष्ण गोकुळात नांदायला आलेला आहे. गोकुळ हे साक्षात परमात्म्याचं क्रीडास्थान बनलं आहे. याचा अर्थ ही ब्रजभूमी आणि त्या भूमीवरचे लोक केवढे भाग्यवान होते बघा. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केली या वाचूनी जपतपे. जपतपे काय करावी साधने, जव नारायणे कृपा केली. केली नारायणे आपुले अंकित, तोची त्यांचे हित सर्व जाणे. सर्व जाणे एक विष्णू साच खरा, आणिक दुसरा नाही नाही. 3837 हा अभंग आहे. गोकुळातल्या लोकांना जप तप न करताही ब्रह्मज्ञान झालं, कारण त्यांना प्रत्यक्ष परब्रह्माचं सान्निध्य लाभलं आहे. असा आपल्या सान्निध्याचा लाभ करून देणारी कृपा त्यांच्यावर नारायणाने केल्यावर त्यांना जप तपादी साधनांची काय गरज आहे. नारायणाच्या सान्निध्यात ही साधनं आपोआपच घडतात. गोकुळातली सर्व मंडळी नारायणाची अंकित झाल्यामुळे त्यांचे सर्व हित तोच बघत असायचा. सर्व विश्वात एक विष्णू भगवानच व्यापक आहे, त्याच्याविना दुसरा कोणीही नाही हे गोकुळातले लोक पूर्णपणे जाणून आहेत. या 100 अभंगांपैकी प्रत्येक अभंग जणू काही कृष्णपूजनासाठी आणलेलं एक एक पुष्प आहे. ही सर्व अभंग पुष्प एकमेकात गुंफून त्याची सुरेल माला तुकारामांनी तयार केलेली आहे. या अभंगात प्रारंभी प्रस्तावनेचा आणि अखेरीस समारोपाचा अभंग लिहून त्याला वर्णनाचा बांधेसूदपणाही आणलेला आहे. कृष्णचरित्रगान करण्यासाठी कृष्णापाशीच प्रेमज्ञान देण्याची विनंतीही केलेली आहे. बंदीशाळेत कृष्ण जन्म झाला. बेड्यांमध्ये जखडलेले असूनही वसुदेव कृष्णाला नंदाघरी घेऊन गेले. त्यांच्या मार्गात मोठा पूर आलेली यमुना नदी वाहत होती, तरीही वसुदेव सुरळीतपणे नंदाघरी गेले. याचं कारण तुकोबा सांगतात की नंदाघरी जाता येता वसुदेवा, नाही झाला गोवा सवे देव. सवे देव तया आड नहे काही, तुका म्हणे नाही भय चिंता. 3836 हा अभंग आहे. नुकत्याच जन्मलेल्या श्रीकृष्णाला सुरक्षित ठिकाणी पोचवण्यासाठी त्याचे पिता वसुदेव गोकुळातल्या नंदाच्या घरी जायला निघाले. वसुदेव तुरुंगात बंदिस्त होते. तुरुंगाभोवती कडक पहारा होता. नंदाच्या घरी जाताना वाटेत पुराने उधाणलेली यमुना नदी होती. पण या कुठल्याही गोष्टींचा अडथळा वसुदेवांना झाला नाही, कारण त्यांच्यासोबत देव होते. तुकाराम म्हणतात, ज्यांच्यासोबत देव असतात त्यांच्या आड काहीही येत नाही. देवाच्या सान्निध्यात भय चिंता उरतच नाही. अर्थातच ज्या कार्याला ईश्वरी अधिष्ठान असतं ते कार्य आपोआप सुरळीतपणे पार पडतं. बाळकृष्णाचं संगोपन केवळ गोकुळ या गावी झालेलं नाही आहे, तर गोकुळातल्या लोकांच्या अंतःकरणात तो वाढलेला आहे. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर या षड्गुणांना भग असं म्हणतात. या भगांनी युक्त तो भगवंत आहे. श्रीकृष्ण भगवंतांच्या या एक एक भगाचं
गोकुळात जणू काही बीजारोपणच झालेलं होतं. गोपाळकृष्णाच्या लोकोत्तर लीला आणि त्याच्या बालसुलभ लढीवाळ लीला या दोहोंचंही साक्षी गोकुळवासीच होते. म्हणूनच तुकारामांना गोकुळवासियांच्या भाग्याचं फार मोठं कौतुक वाटतं. ते परोपरीने त्याचं वर्णन करतात. गोकुळी आनंद प्रकटले सुख, निर्भर हे लोक घरोघरी. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास आला. 3836 हा अभंग आहे. श्रीकृष्ण गोकुळात आले त्याबरोबर गोकुळात आनंद सुखही आले. गोकुळातल्या प्रत्येक घराघरातले लोक निर्भर झाले. साक्षात लक्ष्मीपतीच गोकुळात आल्यामुळे तेथील घराघरात लक्ष्मीचा वास झाला. दैन्य दारिद्र्याला राहायला जागाच उरली नसल्यामुळे ते त्रासून निघून गेले. कृष्ण आता मोठा व्हायला लागला. त्याच्या बाललीला सुरू झाल्या. तो लढीवाळ खोड्याही करू लागला. त्याचं वर्णन तुकोबा करतायत. कृष्णाने माती खाल्ली म्हणून यशोदा मातेने त्याला आ करायला लावलं, तर सारं ब्रह्मांड तिला त्याच्या तोंडात भरलेलं दिसलं. जगाचा हा बाप दाखविले माये, माती खाता जाये मारावया. मारावया तिने उगारली काठी, भुवने त्या पोटी 14 रेखे. कृष्णाने माती खाल्ली म्हणून आई त्याला मारायला गेली. तो तिला त्याच्या तोंडात 14 भुवनं दिसली. आपण जगाचे बाप आहोत हे यातूनच श्रीकृष्ण सिद्ध करतो. गोकुळवासी यात गवळणींचे पूर्व पुण्य तुकोबांना विशेष जाणवलंय. ते म्हणतात, वर्म त्या जाणती एकल्या एकट्या, बैसतील वाटा निरोध होऊनी. निवांत राहिल्या निसंग होऊनी, निश्चळ ज्या ध्यानी कृष्ण ध्यान. नये क्षणभर योगियांचे ध्यानी, धरिती गवळणी भाविका त्या. 3840 हा अभंग आहे. याचा अर्थ असा आहे की अद्वै परब्रह्माचं वर्म जाणणाऱ्या या गवळणी एकट्याच भक्तिप्रेमाचा मार्ग रोखून बसलेल्या आहेत. अर्थातच हरिभक्तीच्या विवेचनात गवळणीचा अनुल्लेख करणं शक्यच नाही आहे. ह्या गवळणी कृष्णाच्या ध्यानात कृष्णरूप होऊन निसंग निश्चल अशा निवांत राहतात. जो परमात्मा देखील योग्यांच्या ध्यानात येत नाही त्याला गवळणींनी आपल्या अनन्य भावाने बांधून टाकलेलं आहे. श्रीकृष्णाच्या गोकुळातल्या सर्व लीलांचं वर्णन तुकाराम करतात. त्यात ब्रह्मदेवाचं गर्भहरण वर्णन केलेलं आहे. ज्यावेळी ब्रह्मदेवाने गोकुळातली गायी, वासरं, गोपाळ सत्य लोकाला चोरून नेले तेव्हा त्या सर्वांचं रूप श्रीकृष्णानेच घेतलं होतं. अर्थातच चराचरात श्रीकृष्ण देवच नटलेला आहे. त्याच्या विना दुसरं काही नाहीच आहे. हे तत्त्व तुकोबा इथे अधोरेखित करतात. गोपाल काल्याचंही मधुर चित्र तुकारामांनी रंगवलेलं आहे. वाटी सकळांसी हाते आपुलिया, जैसे मागे तया तैसे द्यावे. द्यावे सांभाळून समतुक भावे, आपणही खावे त्यांचे तुके. 3857 हा अभंग आहे. श्रीकृष्णांनी सगळ्या गोपाळांना आपल्या हाताने गोपालकाला वाटलाय. ज्याचं जसं कर्म तसं त्याला फळ देणारा कृष्णाने गोपाल काल्यातून साम्य भावाचं दर्शन घडवलंय. इतकंच नाही तर गोपाळांच्या बरोबरीने स्वतःही खाण्यात भाग घेतलेला आहे. कालिया मर्दनाचा प्रसंग तुकाराम वेल्हाळपणे रंगवतात. गोपालांसह श्रीकृष्णाचा रंगलेला खेळ, चेंडूचं डोहात पडणं, तो काढण्यासाठी कृष्णाने डोहात उडी मारणं इत्यादी प्रसंग सविस्तर सांगत तुकोबा म्हणतात, कृष्ण आता नागाच्या डोहात बुडला या विचाराने अवघं गोकुळ रडायला लागलं. गाई वासरं एवढेच नाही तर पाषाणसुद्धा दुःख करायला लागले. डोहात उतरलेल्या कृष्णाला प्रथम कालियाची पत्नी पाहते. त्याचं लावण्य सुंदर गोजीरवाणं रूप पाहून ती भारावून जाते असं तुकाराम वर्णन करतात. या गोजिऱ्या मुलाला त्याच्या आईने असं कसं डोहात डुबू दिलं, कसंही करून यालाचा जीव वाचवावा असं त्या नागिणीला वाटलं. म्हणजे नागिणीच्या मनातली वत्सलता तुकाराम इथे उभी करतायत. अशा रीतीने कृष्ण कथेतील कोणाच्या मनात न येणारे बारकावे तुकारामांनी इथे मांडलेले आहेत. बालक्रीडेतील सर्व अभंगांना द्रुतलय आहे आणि अनुप्रासानेही ते नटलेले आहेत. उदाहरणार्थ, अविनाश आला आकारासी, मूळ अविनाशी निराकार परमात्मा कृष्ण रूपाने आकाराला आला, म्हणजे इथे अचा अनुप्रास झाला.
जुनाट जगाचे जीवन. कृष्ण म्हणजे जगाचं जुनाट, जुनाट म्हणजे आद्य जीवन आहे, जचा अनुप्रास. अखेरीस कृष्ण कथेचा समारोप करताना तुकाराम म्हणतात, मना वाटे तैसी बोललो वचने, केली धीटपणे सलगी देवा, बोलावया पुरे वाचा माझी काया, तुका म्हणे पायी ठाव द्यावा. 3934 हा अभंग आहे. देवा, माझ्या मनाला जसं वाटलं तसे शब्द बोलून तुमच्यापाशी धीटपणे सलगीच केली आहे. तुमचं वर्णन करण्यास माझी वाणी कशी पुरी पडेल? तुम्ही तर मला आपल्या पायाशी जागा द्यावी इतकंच मी मागणं तुमच्यापाशी मागणार आहे. कृष्ण कथा कथनाच्या निमित्ताने देवांशी नातं जुळलं आहे. या आनंदाने तुकोबा भरून पावलेले आहेत. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. उद्याच्या भागात आपण म्हणजे 16व्या भागात आपण नीती धर्म ऐकणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.